नमस्ते मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे राघव मधूजवळ येतो आणि तिच्या हातामध्ये एक औषध असणारी बॉटल देतो आणि म्हणतो की पिंकीला पाण्यामधून हे औषध प्यायला द्यायचं, म्हणजेच आपल्याला पिंकीजवळ हवी ती इन्फॉर्मेशन मिळेल, हे काम तूच करायचं आहे। आणि त्यानंतर इकडे मधूसुद्धा कामाला लागते। त्यानंतर हॉलमध्ये पिंकी उभा असते, तिथे मुद्दामून राघव येतो आणि मुद्दामूनच पिंकीची स्तुती करायला लागतो, तिच्या हाताला हात लावतो आणि असं म्हणतो की किती दमता तुम्ही दिवसभर काम करून, असं म्हणून तिला बोलता क्षणी पिंकीला सुद्धा काही सुचत नाही, तिला सगळं काही कळायला लागतं की राघव का असा वागतोय। तर इकडे मुद्दामूनच राघव पिंकीचं लक्ष जाऊ देत नाही आणि त्या क्षणी मधू तिथे येते आणि पाण्याच्या ग्लासामध्ये ते जे औषध आहे राघवने दिलेलं ते औषध त्यामध्ये मिक्स करते आणि पाणी टाकून ठेवते। त्यानंतर पिंकी ते पाणी पिते आणि इकडे मधू आणि राघव दोघंसुद्धा लपून बसलेले असतात आणि त्यावेळेस राघव म्हणतो आता या औषधी पाणी पिता क्षणी आता पिंकी हळूहळू सगळं काही सत्य बाहेर काढेल, असं म्हणून दोघंसुद्धा वाट बघत असतात। आता खरोखर पिंकी ते औषधी पाणी पिल्यानंतर सगळं काही सत्य म्हणजेच ती कृष्ण सिंधू आहे ना, तर ती कुठं आहे सगळं काही सत्य सांगेल आणि मधूचं सुद्धा पाताळेंत्री चेहरा राघव समोर आणेल का खरोखरच आता पिंकी राघवचा डाव उलटून लावेल, हे पाहणे सुद्धा इंटरेस्टिंग आहे। असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। थँक्यू।